नमस्कार. आता आपण शिकणार आहोत की आधार कार्ड बँकेले कसं लिंक करायचं. NPCI या वेबसाईटवर जायचं. पहिल्याच नंबरची वेबसाईट. वरतं ज्या 3 रेषा दिसते तिथं तुमच्या बोटानं असं थोडंसं दाबून द्यायचं. आपण हा कस्टमर, मग कस्टमरची लिंक दाबायची. मग काय करायचं, त्याच्या खाली बघा तिथं तुम्हाला दिसते ना 5 नंबर, भारत आधार सीडिंग एनेबलर BASC. ते आपली लिंक होय, तिच्यावरून आपल्याला क्लिक करायचं आहे. केलं का क्लिक? हां, केलं वाटते. केलं का नाही? मग जाते पुढं. इथं दिसते ऑप्शन आधार सीडिंग, अकाउंट डिटेल, ह्या सगळ्या गोष्टी आहे. पहिले स्टेटस पाहून घ्यायचं, नाही तर पहिले जुळून असेल तर मग कसं वांदे व्हायचे ना आपले, आहे ना. ठीक आहे. मग पहिले आपण काय करू, स्टेटस चेक करायचं. कसं चेक करायचं, इथं तुमचा आधार नंबर टाकायचा. ह्या जो नंबर दिसते ना येळा वाकोळा, तो तिथं टाईप करायचा. मग तुम्हाला OTP येते, तो टाकायचा. दाखवते बा माय अकाउंट ॲक्सिस बँकेले कनेक्ट आहे बा. मग असं झालं ना, आपल्याला माहीत पडलं. मग तुम्हाला जोडायचं आहे ना, प्रत्येकाचं असते. मला दुसरं अकाउंट टाकायचं आहे बा. ठीक आहे. पण DBT एकाच अकाउंटला सुरू राहते बरं, कोणत्या पण. मग समजा तुम्ही अकाउंट जरी बदललं तरी आता आपण काय करू, पहिल्या नंबरचा ऑप्शन म्हणजे आधार सीडिंग. काय म्हणते, ओके कन्फर्म करायचं. ठीक आहे. इथं ऑप्शन आधार कार्ड टाका, पुन्हा सीडिंग टाकायचं. खाली 3 ऑप्शन आहे. फ्रेश असलं तर फ्रेश करायचं, है ना. इथं आपल्याला निवडायचं आहे आपली बँक, कोणती बँक आहे ते निवडायची. माझी वेगळीच बँक आहे, युको बँक. खाली बा फ्रेश सीडिंग आहे, मुवमेंट आहे. ह्या 3 पैकी तुम्हाला जे सुटेबल आहे. इथं अकाउंट नंबर टाका तुमचा, दोन्ही ठिकाणी एकदम व्यवस्थित. मग खाली ते टिक करायचं. त्याच्या काय अटी शर्ती आहे मला सगळ्या मंजूर आहे म्हणायचं. नाहीतरी आपण वाचत आहे नाही ते, म्हणून काय आहे बा टिक करून द्यायचा. प्रॉपर्टी तर लिहून नाही घेणार आपल्या नावानं, त्याच्यानं करून टाकायचं. वाचत नाही बसायचं, लय लंबलं तर काय. मग झालं, तो कॅपचा टाईप करायचा खाली. क्लिकच नाही केलं का बटं मी. हां कॅपचा टाईप करायचा आणि सबमिट करायचं. ठीक आहे. मग सबमिट केल्यावर काय होते असं काहीतरी लिहून येते, टर्म अँड कंडिशन. पुन्हा ॲक्सेप्ट करा म्हणते, ॲग्री अँड कंटिन्यू. मग तुम्हाला OTP येते आणि OTP आला की तुमचं काम होऊन जाते. सांगते पहिले का इथं जोडून आहे रे बा. मग आम्ही असं करू का, मग आपण म्हटलं करा, तर मग म्हणते होऊन जाईल म्हणते. ठीक आहे. नाही झालं, थोडंसं प्रॉब्लेम आला, पण होऊन जाते. हेच पद्धत आहे, करू शकता तुम्ही. धन्यवाद.